शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याची वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला पीक विम्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तर या तिघांच्या माध्यमातून या 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांना, आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की शेतकरी बांधव हे शेतामध्ये पेरणी करत असतात, म्हणजे सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस आता सुरू झालेले आहेत। तर या पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना हातभार लागला पाहिजे। शेतकरी बांधवांना खते खरेदी करण्यासाठी, बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे दिले पाहिजेत। या दृष्टिकोनातून तुमच्या खात्यामध्ये जो तुमचा थकीत पीक विमा होता, तर तो थकीत पीक विमा डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। तर एकंदरीत पाहायला गेला तर आज 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। तर हे जे 16 जिल्हे आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत, यासोबत शेतकरी बांधवांनो ज्या 12 बँकेमध्ये हे पीक विम्याचे पैसे जमा केले जात आहेत, तर या 12 बँका कोणकोणत्या आहेत त्या आपण आता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत शेतकरी बांधवांना हे पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही शेतामध्ये पेरणी करणार असाल आणि तुमच्याकडे पेरणीसाठी पैसे नसतील, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे पेरणीच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, या पीक विम्याच्या पैशांसाठी जी पहिली पात्रता लावण्यात आलेली आहे, तर ते पहिली पात्रता म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असायला पाहिजेत। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसानचे लाभार्थी असाल, तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे टोटल मिळून 22 हप्ते जमा झालेले असतील आणि नमो शेतकरी योजनेचे टोटल मिळून 8 हप्ते जमा झालेले असतील, तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे 100 आणि 101% मिळणार आहेत। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही। परंतु जी दुसरी, तिसरी आणि चौथी पात्रता आहे, तर या तिन्ही पात्रता अत्यंत महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे तुम्ही या चारीच्या चारी पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजेत। बघा पहिली पात्रता आता सांगितलेली आहे, आता तुम्हाला दुसरी पात्रता सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांना, दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। राज्यातील ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तर त्या शेतकरी बांधवांना हे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। आता आपण तिसरी आणि चौथी पात्रता बघून घेऊयात। जर तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या पात्रतेमध्ये पात्र ठरला, तर तुम्हाला पेरणीसाठी सरकारकडून आता मदत मिळणार आहे। तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या अंतर्गत आता जमा सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांना, 2 पात्रता सांगितल्या, आता आपण तिसरी आणि चौथी पात्रता पाहणार आहोत। परंतु या 2 पात्रता पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे का, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल, म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असेल, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे आता जमा होणार आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा आता संपणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, पहिल्या 2 पात्रता आपण पाहिलेल्या आहेत, तिसरी आणि चौथी पात्रता बघून घ्यात। परंतु शेतकरी बांधवांनो, या पात्रता पाहण्याच्या अगोदर ज्या 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे आता जमा होत आहेत, तर ते 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांना, तुमचा पावसामुळे, गारपिटीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणजेच भरपूर ट्रिगरमध्ये नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांचं कांदा पिकाचं नुकसान झालेलं होतं। भरपूर शेतकरी बांधवांचं ज्वारी पीक असेल, मका पीक असेल, हरभरा असेल, तूर पीक असेल, विविध प्रकारच्या डाळ्या असतील, सोयाबीन असेल, कापूस असेल,
अशा पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं। तर या शेतकरी बांधवांना याच्या अगोदर कमी पीक विम्याचे पैसे मिळालेले होते, परंतु आता मान्सूनची पेरणी आता सुरू होत आहे। तर या पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पेरणी करण्यासाठी सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, सरकारचा सुद्धा पेरणीसाठी हातभार लागला पाहिजे। या दृष्टिकोनातून हे पीक विम्याचे पैसे डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। यासोबत शेतकरी बांधवांना पेरणीसाठी सुद्धा थोडेफार अजून पैसे मिळणार आहेत। तर तुम्हाला पेरणीचे किती पैसे मिळणार आहेत, हे पेरणीचे पैसे कसे मिळणार आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही तिसऱ्या आणि चौथ्या पात्रतेमध्ये पात्र ठरणे आवश्यक आहे। तिसरी आणि चौथी पात्रता पाहायची आहे। यासोबत ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आता जमा केले जात आहेत, म्हणजेच पेरणीच्या दृष्टिकोनातून जो तुम्हाला आर्थिक लाभ दिला जात आहे, तर एकंदरीत आता आपण ते जिल्हे सुद्धा पाहून घेऊया। जिल्ह्यांची यादी सविस्तर पद्धतीने पाहायची आहे। बघा शेतकरी बांधवांना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज फक्त 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे का वाटप केले जात आहेत, म्हणजेच आज सर्व जिल्ह्यामधील म्हणजेच राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तर 36 जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे म्हणजेच पेरणीचे अनुदान का वाटप करण्यात येत नाही, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर बघा शेतकरी बांधवांना, एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पेरणीचे पैसे म्हणजेच पीक विम्याचे पैसे हे काही जमा करणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकार टप्प्याटप्प्याने पैसे सोडत असतं। तर म्हणजे सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यातील पहिल्या यादीतील 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत। यासोबत शेतकरी बांधवांना, उद्या दुसऱ्या यादीतील दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी उर्वरित जिल्ह्यामधील तिसऱ्या टप्प्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। तर बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। तर सध्याच्या स्थितीला तुम्ही सुद्धा पाहत आहात। बघा, फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे या दोघांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण होत आहे। शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। शेतकरी बांधवांची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, पीक विम्याचे पैसे तुम्हाला किती मिळत आहेत, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा, कोणत्या पिकासाठी कसा पीक विमा मिळत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। कारण शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे हे काही सरसकट सोडले जात नाहीत। जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची पीक विम्याची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याच्या पैशांसाठी जी तिसरी आणि चौथी पात्रता लावलेली आहे, तर ती तिसरी आणि चौथी पात्रता सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु हे तिसरी आणि चौथी पात्रता पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत, कारण भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्या नावाने शेतजमीन नव्हते, तरी पण त्यांनी चुकीचे कागदपत्रे काढून चुकीच्या पद्धतीने अर्ज घेतलेले होते आणि त्यांनी सुद्धा मागच्या काही दिवसांपूर्वी जे पीक विम्याचे वितरण झालेलं होतं त्यावेळेस त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे। परंतु यावेळेस आता खरोखर जे शेतकरी बांधव आहे ज्यांना गरज आहे त्यांच्याच खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे सोडायचे आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या प्रमुख 4 पात्रता लावलेल्या आहेत। बघा, पहिली पात्रता तुम्ही नमो शेतकरी PM किसानचे लाभार्थी असायला पाहिजे। दुसरी पात्रता तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे। आता आपण तिसरी आणि चौथी पात्रता पाहत आहोत। तर बघा, जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, म्हणजेच तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, तुम्ही स्वतः असेल, तुमची पत्नी असेल, तर तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसावा, म्हणजेच पोलीस नसायला पाहिजे। तुमच्या घरामधील कोणताही सदस्य आर्मीमध्ये भरती झालेला नसायला पाहिजे, शिक्षक नसावा, वकील नसावा, सरकारी सेवेमध्ये कार्यरत नसायला पाहिजे, तरच तुम्हाला हे पेरणीचे पैसे, पीक विम्याचे पैसे आता जमा केले जात आहेत। आणि शेतकरी बांधवांनो, जी चौथी म्हणजे शेवटची पात्रता आहे तर ती पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे। त्या पात्रतेमध्ये बसला तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत। आता बघा शेतकरी बांधवांना, आपण चौथी पात्रता बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांना, चौथी पात्रता पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचा जिल्हा या 16
16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असायला पाहिजे. जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादींपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. दुसरं काम म्हणजे तुम्ही फार्मर आय डी कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेले असायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील आणि आता तुम्हाला सांगितलेल्या 3 पात्रतेपैकी 3 पात्रतेमध्ये तुम्ही बसलेला असाल आणि आता सांगणाऱ्या 4थ्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला पेरणीचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये आता जमा केले जाणार आहे. तुमचे भरपूर दिवसांची पीक विम्याच्या पैशांची आणि पेरणीच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला पेरणीच्या पैशांची आणि पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा शेतकरी बांधवांना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही. कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी डायरेक्ट केंद्र सरकारकडे मागणी केलेली होती. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे मागणी केलेली होती की आम्हाला पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पैसे द्यावे लागतात. पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पैसे दिले तर शेतकरी बांधव आपल्या सरकारवरती खुश होत असतात. याचाच विचार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पैसे पाठवलेले होते. आता फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे या दोघांच्या माध्यमातून डायरेक्ट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे सोडले जात आहेत. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील पहिल्या यादीमधील 16 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे हे पीक विम्याचे पैसे जमा करण्याचे आदेश दिलेले होते. तर आता हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. तुमचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. तर एकंदरीत आता आपण या ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, हे 16 जिल्हे आपण पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांना हे 16 जिल्हे पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार भरपूर शेतकरी बांधवांचं कापूस पिकाचं नुकसान झालेलं होतं. भरपूर शेतकरी बांधवांचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं होतं. भरपूर शेतकरी बांधवांचं तूर पीक असेल, कांदा पीक असेल, भुईमुग असेल, केळी पीक असतील, आंबा पीक असेल, संत्री असतील, मोसंबी असतील, यासोबत विविध पिकांचे नुकसान भरपूर शेतकरी बांधवांचं झालेलं होतं. म्हणजे शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधवांची अशी पिके होते की त्या पिकाला भरपूर खर्च लागतो आणि काही शेतकरी बांधवांची अशी पिके होते त्या पिकांना कमी खर्च लागतो. म्हणजेच कमी खर्चिक पिकांचा पीक विमा आणि जास्त खर्चिक पिकांचा पीक विमा असा एकत्रित पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे, यापुढे आपण आता वेळ घालवणार नाही. आता आपण डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचे पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. तर बघा शेतकरी बांधवांनो, सुरुवातीपासून तुम्हाला सर्व जिल्ह्यांच्या यादी सविस्तर पद्धतीने आता सांगत आहे. ज्या ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्यामधील परभणी जिल्ह्यामध्ये, आपल्या राज्यामधील बीड जिल्ह्यामध्ये, यासोबत अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, नांदेड जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, यासोबत गडचिरोली जिल्हा आहे, यासोबत लातूर जिल्हा, यासोबत नंदुरबार जिल्हा, नांदेड जिल्हा, नागपूर जिल्हा, यासोबत अहिल्यादेवी होळकर जिल्हा. अशा पद्धतीने या जिल्ह्यांमध्ये आता हे पीक विम्याचे पैसे वर्ग केले जाणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पेरणीच्या अगोदर पैसे जमा केले जाणार आहेत. म्हणजेच तुमची पेरणीच्या पैशांची बचत आता होणार आहे. तुम्हाला पेरणीसाठी आता पैसे मिळणार आहे, त्यामुळे तुमची पेरणी ही चांगल्या पद्धतीने होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी
बांधव असाल तर तुम्ही फार्मर ID कार्ड काढा, आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची KYC पूर्ण करून ठेवायची आहे.